अजित पवारांचा मृत्यू ऑपरेशन लोटसचा भाग आहे का असा प्रश्न खासदार संजय राऊतांनी विचारलाय। भाजप विरोधात जाणारा जेलमध्ये जातो किंवा जीव गमावतो असं वक्तव्य राऊतांनी केलं। तसंच अजितदारांच्या मृत्यूचं रहस्य जनतेला कळायला हवं असं राऊतांनी म्हटलंय। अडचण ही आहे की मोदी आणि शहांची आणि फडणवीसांची। अजित पवार हे भारतीय जनता पक्षाला सोडून परत शरद पवारांकडे आले असते तर तो भारतीय जनता पक्षाच्या ऑपरेशन लोटसचा सगळ्यात मोठा पराभव ठरला असता। त्याच्यामुळे अजित पवारांचा संशयास्पद विमान अपघात हा सुद्धा ऑपरेशन लोटसचाच भाग आहे का असं लोकांनी प्रश्न विचारलेला आहे। ऑपरेशन लोटसचा भाग आहे का तो? इतक्या निर्घृण पद्धतीने देशात राज्यकारभार सुरू आहे। कोणालाही आपल्या जीवाची शाश्वती नाही। जो भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये जाईल तो एकतर तुरुंगात जातो किंवा जीव गमावतो। अशा प्रकारचं वातावरण या देशामध्ये आहे। उद्या भूकंप झाला तरी संजय राऊत म्हणतील की हे ऑपरेशन लोटसचा भाग आहे। उद्या सुनामी आली तरी संजय राऊत म्हणतील की हा ऑपरेशन लोटसचा भाग आहे। उद्या पूर आला तरी संजय राऊत म्हणतील की ऑपरेशन लोटसचा भाग आहे। संजय राऊत यांनी ऑपरेशन लोटसचं नाव घेण्याच्या ऐवजी त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर ते पुरावे सादर केले पाहिजे। मुळामध्ये भारतीय जनता पार्टी असेल किंवा देवेंद्रजी फडणवीस असतील यांनी देखील या संपूर्ण प्रकरणाची चौकशीची मागणी केली। महाराष्ट्रामध्ये CID चौकशी सुरू आहे, त्यानंतर केंद्रीय मंत्रालयाकडनं देखील चौकशी सुरू आहे। संजय राऊत म्हणतात न्यायालयीन चौकशी करा, कुठलीही चौकशी करा, काहीही हरकत नाही। अजितदादांचा अपघात हा अतिशय दुर्दैवी होता। महाराष्ट्राचं यातून मोठं नुकसान झालंय आणि या अपघाता प्रकरणामध्ये स्वतः माननीय शरदचंद्र पवार साहेबांनी देखील स्पष्टपणे सांगितलंय की हा अपघात आहे, घातपात नाही। संजय राऊत साहेबांनी नेमकं ठरवावं की संवेदनशील विषयावर पत्रकार परिषद घेत असताना अजितदादांच्या घातपाताचा संशय जो आम्हाला येतोय त्यामध्ये सहकार्य करायचं की ऑपरेशन लोटस ते भ्रष्टाचाराची फाईल घेऊन बारामतीला जात होते असं करून त्याचं राजकारण करायचं। मला असं वाटतं राऊत साहेबांनी राजकीय त्याला रंग देऊ नये। ते एक समजदार आणि अजितदादांवर प्रेम करणाऱ्या चाहत्यांपैकी एक आहेत। सध्या ऑपरेशन लोटस फाईल्स वगैरे ह्या विषय बाजूला ठेवून अजितदादांच्या संवेदनेत त्यांनी पण सहभागी व्हावं एवढी एक त्यांना आमची हात जोडून विनंती आहे।